हा सण आहे। हा सण हडप्पा संस्कृतीपासून चालत आलेला हा सण आहे। 9 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। पहिल्या दिवसापासून तर 9 दिवसापर्यंत। पहिल्या दिवशी सगळ्या मुली नायकांच्या घरी जातात। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार। आज दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी कारंजा जिल्हा वाशिम येथे बंजारा समाजातील तीज उत्सव व जवारा विसर्जन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कारंजा शहरातून जवारा विसर्जनची मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन दिसून आले। महिलांनी पारंपरिक वेशभूषा व आभूषण घालून मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या। डफडीच्या तालावर पारंपरिक गाणे गाऊन नृत्यही या महिलांनी सादर केल्या होत्या। ही आमची बंजारा समाजाची परंपरा व मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीशी या तीज उत्सवाची नाळ जुडली असल्याचे काही महिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। हा तीज उत्सव सण 9 दिवसाचा असून अखेर जवारा विसर्जन करण्यात येतो, असे आमचे प्रतिनिधी श्री शेषराव चव्हाण यांनी कळवले। धन्यवाद। या सामाजिक संघटनामधून माझं नाव प्रमिळा संतोष आरे मी बोलत आहे।
जे हा तीज उत्सव आहे, जे ज्या मुलींचं लग्न नाही होत, कुमारिका असतात, त्यांचा हा सण आहे. हा सण हडप्पा संस्कृतीपासून चालत आलेला हा सण आहे. 9 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवसापासून तर 9 दिवसापर्यंत. पहिल्या दिवशी सगळ्या मुली नायकांच्या घरी जातात. नायकन कारभारण यांना विनवणी करतात आणि त्यांना सांगतात की आम्ही मुली कदाचित यावर्षी राहू नाही राहू, आमचं लग्न पुढच्या वर्षी होणार, तर तुम्ही आमची तीच पेरावे असं त्यांना विनवणी करतात. आणि नंतर मग तीच पेरतात. समजा माती आणतात, पाणी आणतात आणि त्याच्यात गहू टाकतात. हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम. आणि दुसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 8व्या दिवशी धमोळी म्हणून हा आमचा सण असतो. धमोळ म्हणजे एक पोळी घेतात आणि त्याच्यावर तूप टाकतात आणि गुळ याचा चूर्ण करतात आणि पिंड्या करतात. सगळ्या आमच्या भगिनी एका ठिकाणी जमा होऊन त्या पोळीचं पूजन करतात आणि 9व्या दिवशी विसर्जन होतो. आणि सगळ्या समजा मैत्रिणी, बाही, पोरी आणि मुली संत सेवालाल महाराज यांच्या स्वागत आहे. केलेला आहे आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, संत सेवालाल महाराज यांच्या एका आठवरूढ स्वारीवर त्यांची एक मिरवणूक काढली आहे. आणि मधामध्ये नायक बसलेले आहेत आमचे प्रकाशसिंगजी राठोड नायक. तर मी आपला यांचा जो बंजारा समाजांचा जो पारंपरिक तीज उत्सव आहे, या तीज उत्सवानिमित्त मी सरांना थोडी माहिती विचारतो. सर नमस्कार. परिवर्तन न्यूज 24 पुणे अंतर्गत मी शेषराव चव्हाण बोलतो. थोडीशी आम्हाला माहिती द्या. हे आमचा बंजारा समाजाचा पारंपरिक आहे आणि सांस्कृतिक सण आहे. हजारो वर्षापूर्वी पारंपरिक आहे आमच्या समाजामध्ये. आणि हे विशेषतः श्रावण महिन्यामध्येच होत असते. कारण की आम्ही लग्नी जात होतो, सुरुवातीपासून आम्ही लग्नी जात होतो. त्यावेळी पावसाळ्यामुळं या श्रावण महिन्यामध्ये कुठेतरी थांबायचं काम पडत होतं. आणि तिथे भगवान श्रीकृष्णाला आम्ही मानत होतो. आमचा समाज जवारा जे आहे की नाही, याच्यात काहीतरी एक महत्त्वाचं उत्पत्ती म्हणून आहे. शेतीचाही एक शोध लागलेला आहे आणि दैवत म्हणून आम्ही या जवाराला मानतो. वारी जे मुली असतात आमच्या, आणि त्या मुलीसाठी अत्यंत महत्त्वाचा व्यवहार आहे आमचा. आणि संस्कृती टिकून ठेवण्याचं महत्त्वाचं काम होत आहे. बघा, हे जे आज सर्व बंजारा समाजाचा जो सण आहे आणि संस्कृती टिकवण्यासाठी बंजारा समाजामध्ये नायक, कारभारी, आसामी, नसाबी, हसाबी वगैरे सर्व हे मंडळी येतच असतात. आणि आज हा उत्सव जो आहे, हा उत्सव अतिशय हर्षोल्लासाने पार पडतो. आणि सरांकडून जी माहिती घेतली अशी ते तुमची अशी माहिती आहे. खरोखर बंजारा समाज हा एक व्यापारी समाज होता आणि तो गहू वगैरे लादून इकडे न्यायचा. वन म्हणजे वनात राहणार. वन जारा म्हणजे जार करणे म्हणजे सर्वात राहणे. वन जारा म्हणजे वनात राहणारा समाज. आणि वनात राहता राहता असंच श्रावण महिन्यामध्ये या लोकांना या पद्धतीचं एक कल्पना सुचली की 10 दिवसाचा एक त्योहार आहे आणि अत्यंत आणि महत्वाचा सण आहे सर आमचे. बरोबर आहे. आता कुमारी मुलीचा म्हणजे ज्या कुमारी मुली असतात, त्या कुमारी मुली आपला 9 दिवसाचा 7 दिवसाचा जो हा जो जवाराचा कार्यक्रम असतो, अत्यंत एक अतिशय असा एक हर्षोल्लासाचा सण असतो. आणि या हर्षोल्लास सणामध्ये सगळेच सर्व नायक, कारभारी, आसामी सर्व आणि सर्व डायसाणे याच्यामध्ये येतात. आणि या कार्यक्रमामध्ये खूप असा आनंद होतो. आणि 8 दिवसाचा 9 दिवसाचा जो कार्यक्रम असतो, या कार्यक्रमामध्ये सर्व मंडळी यामध्ये आपला वेळ काढून आजचा विसर्जनाचा दिवस आहे. आणि या सर्व या दुर्डी सर्व या नदीपात्रामध्ये किंवा एका मोठ्या तलावामध्ये जाऊन विसर्जित करतात. मी शेषराव चव्हाण, परिवर्तन न्यूज 24 सह आमचे जे कॅमेरामॅन आहेत वर्गट